नमस्कार, स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि निर्जला एकादशी. तर सर्वांना सर्वप्रथम निर्जला एकादशीच्या खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. तर चला छानशा आपल्या एका व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकताय सकाळचं वातावरण किती छान आहे आणि पक्ष्यांचा एकदम गोंधळ चाललेला आहे. पाहू शकताय अंगणातली तुळस किती मस्त भरलेली, मस्त मंजुळ आलेले तिला. तर आता मी चाललेली देवासाठी फुलं घ्यायला. एकादशी आणि गुरुवार आहे तर मस्त अशी देवपूजा करावी म्हणलं सकाळ सकाळ. वातावरण पण आज एकदम ढगाळ झालेले. 8:30 वाजले तरी अजून सूर्य आलेला नाही. पाऊस येईल बहुतेक आज. तर चला व्हिडिओला कंटिन्यू राहा. आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगत जा आणि व्हिडिओ आवडल्यास एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. तर चला सगळ्यात अगोदर मोगऱ्याची फुलं तोडून घेते. 5 पाकळी मोगरा आहे बघा इथं. थोडीशी 2-3 फुलं इथली तोडली आणि म्हणलं बाहेर चाफ्याची फुलं काढून आणावं. चाफ्याला काय आता जास्त फुलं नाही आहेत, 2-3च फुलं सापडली. नंतर परत मग मोगऱ्याचीच फुलं घेण्यासाठी आले कारण चाफ्याला कमी सापडल्यामुळं. एकदम सुगंधी असा मोगरा आहे बघा हा. गजऱ्यासाठी जी फुलं वापरतात ना त्याचा वेल आहे आणि तो दुसऱ्या झाडावरती चढलाय. त्याला आता व्यवस्थित एका दिवशी बांधून व्यवस्थित चढवावं लागेल म्हणजे भरपूर फुलं येतील त्याला. फुलांना काही कमी नाही, इतकी फुलं आहेत आमच्याकडं, परंतु झाडांची जरा जास्तच दाटी झाली आता. गुलाबाची फुलं 1-2 उमलली होती ती पण घेतली. देवपूजेसाठी कसं भरपूर फुलं असली की देवपूजा करायला छान वाटतं आणि एकदम देवघर पण प्रसन्न वाटतं. त्यामुळं मला जेवढी अंगणात असतील त्यातली थोडी थोडी फुलं मी तोडून घेत असते. सगळी पण नाही तोडत, झाडाला थोडीशी ठेवली म्हणजे अंगण पण भारी दिसतं. तर गुलाबाची 2 फुलं भेटली ती घेतली तोडून. इकडं बघा एक चांदणीचं झाड आहे, चांदणीचं फुल म्हणतात त्याला. तर महादेवाला प्रिय आहे हे फुल. मग ती पण फुलं काढून घेतली. थोडी थोडी सगळ्या प्रकारची फुलं. हे कुंद्याचं झाड आहे, 12माही याला फुलं असतात. कधी पण बघा एकदम फुललेलं असतं हे झाड. आता तरी जरा कमीच, पण कधी कधी भरपूर फुलं असतं त्याला. त्याची पण थोडीशी फुलं घेतली. तरी त्या प्रमाणात आता सध्या आमच्याकडं कमीच फुलं आहेत, नाहीतर कधी कधी एवढी फुलं असतात ना. रोज गजरा करून लावण्यासारखी फुलं आहेत अंगणात, परंतु नाही मी लावत कधी. वेळ असेल तर कधी कधी आवर्जून लावते. पण बघा हे झाड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची पानं त्याला कलरची आलेली आहेत. इथं गुलबासाची पण 2 फुलं घेतलेली आहेत पिवळ्या कलरची. तर चला आता छान असं देवपूजेला सुरुवात करते. तर पाहू शकता हे माझं देवघर आहे आणि वरती असा अष्टविनायकाचा एक फोटो लावलेला आहे. जास्त काही मोठं नाही देवघर, परंतु आहे मापात, लहान नाही मोठं नाही. इथे एक मस्त असा मोर ठेवलेला आहे मी आर्टिफिशियल. आणि पाहू शकताय माझं देवघर. इकडं माझ्या माहेरची देवी आहे, राशींची जगदंबा देवी, तिचा फोटो मांडलेला आहे. आणि हे माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज. तसं तर सगळ्याच देवांची मी मनापासून पूजा करत असते, परंतु गुरुवारची खास स्वामींची पूजा आणि वाचन पण असतं त्यांच्या ग्रंथाचं. इकडं महादेव आणि पार्वतीचा फोटो आहे. सगळ्यात अगोदर माझ्याकडे फक्त तेवढा एकच फोटो होता बरं का, ज्यावेळेस देवघर घेतलं त्यावेळेस. नंतर हळूहळू जसं जसं कुठं जाईल तसं तसं मी घेत आले. ही स्वामीचरित्र सारामृत मी दर गुरुवारी वाचत असते. तर पाहू शकता किती प्रसन्न असं वाटते देवपूजा केल्यानंतर. सर्वांना सुखी, आनंदी आणि आरोग्यदायी ठेव हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर पूजा करताना बाहेर भरपूर पाऊस चालू झाला आहे, पाहूया बाहेर जाऊन.